लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. थोड्याच वेळात या ठिकाणी महाविकास आघाडी आणि वंचित. देवळाली प्रवरा शहरातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. नागरी सुविधांचा अभाव आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे नगरपालिकेकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज सकाळी भीक मागो आंदोलन केलं गेलं. पावसाची संततधार सुरू असतानाही आंदोलनकर्त्यांनी आपला निषेध कायम ठेवत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. शहरातील बहुतांश अंतर्गत रस्ते खड्डेमय झाल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. पावसाळ्यामध्ये अनेक भागात पाणी साचत असल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. नगरपालिका प्रशासन नागरी समस्या सोडवण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. तातडीनं अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करावी, नागरिकांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी दिला गेलाय. विकास निधी नाही पालिकेकडे. पालिकेकडे जर विकास निधी नसेल तर लोक कोण भीक गोळा करावा लागणार आहे, लोक कोण पैसे गोळा करावा लागणार आहे. लोकांवर पहिलाच आर्थिक बोजा इतका आहे. पाणीपट्टी, घरपट्टी, बाजारपट्टी, पार्किंग पट्टी, सगळ्या पट्ट्या आहे, सगळे काही दबाव आहे. तरी पण लोकांनी भीक दिलाय. पालिकेकडे तेवढं भीक देऊन आम्ही त्याच्यातून काही होतं काय बघणार आहे. पालिकेची सत्ता आहे ती भाजपची, राज्यात सरकार भाजपचं आहे, केंद्रात भाजपचं सरकार आहे. मग केंद्र आणि राज्य सरकार निधी देत नाही. केंद्र आणि राज्य सरकार निधी देत का नाही देत? आता केंद्राकडे निधी कुठे? केंद्राकडे निधी लाडक्या बहिणीचा निधी त्यांच्याकडे, लाडक्या बहिणीला निधी देतात. इकडे पालिकेला कोणताच निधी नाही ना. पालिकेला विकास कामासाठी मग तुम्ही आज भीक आंदोलन केलंय. आता हा निधी कोणाकडे सुपूर्द करणार तुम्ही? हा निधी आम्ही शिवसाहेब अध्यक्ष किंवा शिवसाहेब ज्याच्याकडे सांगतील त्याच्याकडे निधी सुपूर्द करणार आहे. भीक मागायचं कारण असं आहे की गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांची भाजपची सत्ता आहे आणि ज्यावेळेस आता 7 ते 8 महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या, त्यामध्ये पालकमंत्री असेल, नगराध्यक्ष असेल, यांनी गावाला उल्लू बनवलं. आम्ही आता सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची आहे, तर तुम्ही भाजपकडं नगरपालिकेत सत्ता द्या. नागरिकांनी ही सत्ता भाजपकडे दिली. आम्ही 4 ते 5 नगरसेवक निवडून आलेलो विरोधात. आमचं काम आहे ह्या गावावर आणि नगराध्यक्ष आणि त्या गावातील जे प्रश्न आहेत ते नगराध्यक्षांना जाब विचारण्याचे. परंतु 7 महिन्यात या नगराध्यक्षांनी 1 रुपये खडका आणलेला नाही. ते म्हणते देवाभाऊ आमचा लाडका आणि देवाभाऊनी दिला नाही देवळालीला एकही खडका. मग अशी परिस्थिती असल्यामुळे आम्हाला ते आज आंदोलन करण्याची वेळ येत आहे. आता हे आंदोलन आपलं शांततेच्या मार्गाने आहे, पुढचं काय पाऊल राहील जर तुमचं मागणी मान्य झालं? आता हे आंदोलन शांततेच्या मार्गाने आहे. पुढलं आंदोलन हे आमचं प्रत्येक सभापतीच्या घरासमोर आंदोलन राहील. त्याच्यानंतर नगराध्यक्षाच्या घरासमोर सुद्धा आमचं आंदोलन राहील आणि त्याच्यानंतर समजा संबंधित अधिकाऱ्यांच्या दारासमोर आंदोलन राहील. नगराध्यक्षांनी कालच्या बाईट मध्ये सांगितलं की देवळाली प्रवरामध्ये 17 ते 21 मध्ये जे काही रस्ते झालेले आहेत तर ते सुस्थितीत आहेत. तर नगराध्यक्षांना माझं विरोधी नगरसेवकांच्या वतीनं आम्ही आवाहन करतो की तुम्ही ह्या देवळाली गावात सांबारीत काल झालेला रस्ता सोडून एकही रस्ता दाखवा तुम्ही सुस्थितीत. तुम्हाला आणि नगरपालिकेला 51,000चं बक्षीस आम्ही देऊ. तुम्ही एकही खड्डा नसलेला आम्हाला रस्ता दाखवा देवळाली शहरामध्ये. गावच्या विकासाचा प्रश्न आहे,
जेव्हा गावच्या विकासासाठी आमच्या काही जास्त मागण्या नाही आहेत सीओकडे किंवा अध्यक्षांकडे. गावामध्ये ज्या सध्या मूलभूत गरजा आहेत ज्या रस्त्याच्या, जर गावठाण सोडलं तर बाकीच्या ज्या मधले जे रस्ते आहेत त्या सगळ्या रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. घरकुलाचे प्रश्न अजून आहे, आयरनीवर आहेत. परत माझी मागणी त्या जोशी समाज आणि गारुडी समाजाच्या स्मशानभूमीची आहे, ती आहे. बाजारात बसणाऱ्या लोकांची करपट्टी वाढलेली आहे, त्याच्याविषयी आहे. हा कर कमी करण्यात यावा. आणि जे मागणी आम्ही मुरुम वगैरे याच्यासाठी करतो किंवा विरोधी नगरसेवक ज्या मागण्या घेऊन जातात अध्यक्षांकडे आणि सीओकडे, तर त्यांचं एकच उत्तर असतं की पालिकेकडे निधी नाहीये. पालिकेकडे निधी आहे की नाही, तर केवळ विरोधी नगरसेवक काही काम घेऊन गेल्यावर नगरपालिकेकडे निधी नसतो, हा एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. तर त्याच्यासाठी आमचं हे आंदोलन आहे. आता आम्ही आंदोलन शांततेच्या मार्गाने केलेलं आहे, परंतु जर गावच्या विकासाचा प्रश्न असेल, जनतेच्या विकासाचा प्रश्न असेल, जनतेच्या मूलभूत गरजांचा प्रश्न असेल, तर हे आंदोलन इथून पुढे अतिशय अजून आक्रमक स्वरूपात होईल आणि उग्र स्वरूपात होईल. या आंदोलनात नगरसेवक दासू पठारे, शरद वाळुंज, सुनीता थोरात, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक संतोष चोळके, काँग्रेस नेते वैभव गिरमे, कृष्णा मुसमाडे, प्रहारचे आप्पासाहेब ढूस, ॲडव्होकेट कुमार भिंगारे यांसह महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सामील झाले. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, देवळाली प्रवरा. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.